श्री नवनाथ कथासार अध्याय 3 मच्छिंद्रनाथ मारुती भेट. मच्छिंद्रनाथ स्त्री राज्याकडे. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्रनाथ चंद्रगिरीतून बाहेर पडले व तीर्थयात्रा करीत रामेश्वरास आले. तेथे त्यांना मारुती भेटला. त्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण आणि अधिक सामर्थ्य कोणाचे आहे या संबंधी दोघात भांडण झाले आणि शेवटी दोघांचे प्रचंड युद्ध सुरू झाले. अत्यंत रागावलेल्या मारुतीने आकाशात उड्डाण केले व प्रचंड रूप धारण करून त्याने मच्छिंद्रनाथावर 7 पर्वत फेकले. परंतु मच्छिंद्रनाथांनी आपल्या वातप्रेरक शक्तीने ते पर्वत आकाशात स्थिर केले. इतकेच नव्हे तर मारुतीवर समुद्रतीर्थ शिंपडून त्याला जखडून टाकले. त्याचे चलनवलन बंद केले. त्यामुळे मारुतीचा पिता वायू यास फार दुःख झाले. त्याने मारुतीला पोटाशी धरले व त्याची सुटका करण्याची मच्छिंद्रनाथांना विनंती केली. मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या मंत्र सामर्थ्याने मारुतीला मोकळे केले. त्यामुळे ते पर्वतही पूर्वी होते तेथे गेले. मारुतीने मच्छिंद्रनाथाचे पाय धरले. त्यावेळी वायू म्हणाला, हे मारुती, या सिद्ध योग्यापुढे तुझे काहीही चालणार नाही. याने आपल्या भक्ती सामर्थ्याने सगळे दैवते आपलीशी केली आहे. मग मच्छिंद्रनाथांनीही मारुतीला व वायूला नमस्कार केला. मग त्या दोघांनीही मच्छिंद्रनाथांना त्यांच्या सर्व कार्यात मदत करण्याचे वचन दिले. त्यावेळी मारुती मच्छिंद्रनाथांना म्हणाला, मी तुला आधीच ओळखले होते. तू कवी नारायणाचा अवतार आहेस. सर्व दैवत तुझ्यावर प्रसन्न आहेत हेही मला माहीत होते. परंतु तुझे सामर्थ्य किती आहे हे पाहण्यासाठीच मी तुझ्याशी भांडण केले. आता तू कोणत्याही संकटातून पार पडशील याबद्दल माझी खात्री पटली आहे. आता तू येथून श्री राज्यात जा व तेथे सर्व सुखांचा उपभोग घे. तू श्री राज्यात गेलास की माझ्या डोक्यावर एक मोठे ओझे हलके होईल. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी विचारले, तू असे का म्हणत आहेस? तुझ्या डोक्यावर कोणते ओझे आहे? त्यावर मारुती म्हणाला, रावणाला ठार मारून आम्ही अयोध्येला परत येण्यास निघालो. त्यावेळी सीतादेवींनी मला आज्ञा केली, मारुती, आता तू लग्न करून संसार सुखाचा उपभोग घे. स्त्रीशिवाय संसारात सुख नाही. सीतामाईंनी असे सांगितले असता मी गोंधळून गेलो. मी सीतामाईंना म्हणालो, मी तर ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आहे. मग मी लग्न कसे करू? मी लग्न केले तर माझ्या व्रताचा भंग होईल. मी असे सांगितले असता प्रभू श्रीराम मला म्हणाले, हे मारुती, तू खुशाल श्री राज्यात जा. तुझ्या केवळ भुभुकारानेच तेथील स्त्रियांना गर्भधारणा होईल. त्यामुळे तुझ्या ब्रह्मचर्य व्रताचा भंग होणार नाही. श्रीरामांनी असे सांगितले असता मी श्रीराज्यात गेलो. तेथे मौनाकिनी नावाची राणी राज्य करत होती. माझ्या केवळ भुभुकाराने तेथील स्त्रिया गर्भवती झाल्या. मैनाकिनीला माझा प्रत्यक्ष सहवास हवा होता व त्यासाठी ती खडतर तपश्चर्या करीत होती. मी तिला भेटलो तेव्हा तिने आपली इच्छा प्रकट केली. मी तिला म्हणालो, मी ब्रह्मचारी आहे म्हणून मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. परंतु तुझी इच्छा पूर्ण करण्यास मच्छिंद्रनाथ येथे येईल. साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. तो तुला तुझ्या तपाचे फळ देईल. असे सांगून मी तिची समजूत घातली. म्हणून हे मच्छिंद्रनाथा, आता तू तिकडे जा व मौनाकिनीची इच्छा पूर्ण कर. तू ब्रह्मचारी असलास तरी दोष लागणार नाही. तुला मौनाकिनीपासून मीननाथ नावाचा सूर्यासारखा तेजस्वी पुत्र होईल. त्याची कीर्ती सूर्यासारखी तेजस्वी होईल. मारुतीने असे सांगितले असता मच्छिंद्रनाथांनी स्त्री राज्यात जाण्याचे मान्य केले. मग ते दोघेही एकमेकांना वंदन करून आपापल्या मार्गास गेले.